डहाणूमधला विकास विरोधींची लंका आमचा उमेदवार भरत पेटवणार। प्रचार सभेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी हे वक्तव्य केलंय। डहाणूमध्ये भाजपचे भरत राजपूत आणि शिंदे सेनेचे राजेंद्र माच्छी आमने सामने आहेत। दरम्यान रावणाची लंका अहंकारामुळे जळून खाक झाली असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी पालघरच्या डहाणूमध्ये केलं होतं। नगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत डहाणूत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतच नगराध्यक्ष पदासाठी सामना होणार आहे। आता लंका जाळण्याच्या इशाऱ्यापर्यंत पालघरच्या डहाणू नगरपालिकेचा प्रचार आलाय। डहाणूत महायुतीतच थेट लढाई असल्यानं सुरुवात तशी एकनाथ शिंदेंनीच केली। त्याच टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी डहाणूतूनच प्रत्युत्तर दिलं। आमचा पक्षच प्रभू श्री रामांना मानणारा आहे आणि आमचे उमेदवार भरत आहेत, त्यामुळे भरतच लंका पेटवणार असं रोखठोक उत्तर फडणवीसांनी शिंदेंना दिलं। डहाणूमध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात। एका अधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात। अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात। अहंकार तर रावणासारखा अहंकार होता। रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे। भरत, कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका। कोणी हे म्हणालं असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे, आपण लंकेत राहतच नाही। अशा गोष्टी इलेक्शनमध्ये बोलाव्या लागतात, त्या मनावर घ्यायच्या नसतात। आपण जय श्रीरामवाले लोक आहोत। प्रभू श्रीरामांना मानणारा पक्ष आणि पक्षाचा उमेदवार भरत, अरे लंका तर हा पेटवणार आहे। जे विकास विरोधी आहेत त्यांची लंका आमचा भरत पेटवल्याशिवाय राहणार नाही। दरम्यान शिंदेंचं वक्तव्य भाजपसाठी नसल्याचं मंत्री संजय शिरसाट म्हणाले। बरोबर आहे ना, आम्ही त्यांना उद्देशून बोललेलोच नाही। आम्ही अहंकारी जे आहेत त्यांच्याबद्दल वापरलेलं वाक्य आहे आणि ते कुणाबद्दल वापरलं हे सर्वांना माहिती आहे, म्हणून भाजपने मनावर घेण्याचं काही कारण नाही। दरम्यान डहाणूमधील नगरपालिका निवडणुकीत कोण कसं लढत आहे पाहूया। डहाणूत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत नगराध्यक्ष पदासाठी सामना होणार आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला दोन्ही राष्ट्रवादींनी पाठिंबा दिलाय। डहाणूत भाजपकडून भरत राजपूत तर शिंदेंच्या शिवसेनेकडून राजी माच्छी नगराध्यक्ष पदासाठी मैदानात आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांनी 24 तासांमध्ये अजित पवारांचा राजीनामा घ्यावा असा अल्टिमेटम दमान यांनी दिलाय। अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीमध्ये अमित शहांना भेटणार असल्याचंही त्या म्हणाल्यात। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणामध्ये कारवाईबाबत मोठी फसवणूक झाल्याचा आरोप दमान यांनी केलाय। अंजली दमानिया संध्याकाळी 6 वाजता दिल्लीमध्ये पोहोचणार आहेत। पार्थ पवारांच्या मीडिया कंपनी घोटाळ्यामध्ये अजित पवारांचा राजीनामा घ्या या मागणीसाठी अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहेत। 24 तासात अजित पवारांचा राजीनामा घेण्याची मागणी दमानिया यांनी केली। राजीनामा न घेतल्यास अमित शहांची भेट घेणार आणि शहांनी भेट दिली नाही तर त्यांच्या दिल्लीमधल्या ऑफिस बाहेर जाऊन बसणार असं दमानिया यांनी म्हटलंय। अंजली दमानियांच्या या आरोपांवर बोलणं अजित पवार यांनी टाळलं। काय मला काय मी काय सांगू त्याच्याबद्दल? तुम्ही कुणाचा राजीनामा मागायचा आणि कुणाचा नाही मागायचा तुमचा अधिकार आहे। अजित पवार यांनी त्यांच्या उपमुख्यमंत्री पदावरनं आणि पालकमंत्री पदावरनं तात्काळ म्हणजे 24 तासात त्यांचा राजीनामा हा फडणवीसांनी ताबडतोब घ्यावा। जर आता 24 तासात त्यांचा राजीनामा झाला नाही तर मी उद्या अमित शहांची भेट घेणार आहे। की आज त्यांची जी भाषा होती, दादा भाई यांनी केलेले घोटाळे, ही महाराष्ट्राला शोभणारी नाही। ज्या प्रकारची भाषा त्यांनी राजकीय नेत्यांच्या विरुद्ध आज वापरली ती योग्य नव्हती। माझी माध्यमांना विनंती आहे की पुढच्या वेळेला ज्या वेळेला त्या पत्रकार परिषदेसाठी आपल्याला बोलवतील त्यावेळेला त्यांना आपण जरूर विचारा की असं सिलेक्टिव्ह का त्या वागतात। माध्यमांसमोर तुम्ही आर्ग्युमेंट करण्यापेक्षा तुम्ही हे तुमच्याकडनं जे तुम्हाला वाटतात बक्कळ पुरावे आहेत हे घेऊन तुम्ही कोर्टामध्ये दाखल करू शकता। परंतु तुम्ही माननीय अजितदादांचा सातत्याने जो राजीनामा मागत आहात तर तो राजीनामा देण्याचं बंधन हे ना राज्य सरकारवर आहे ना माननीय अजितदादांवर आहे। दुसरीकडे पार्थ पवारांच्या कंपनीला मुद्रांक शुल्क भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। 40 एकर जमिनीसाठीचं 21 कोटींचं मुद्रांक शुल्क भरण्यास
पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीला मुदतवाढ देण्यात आली. 21 कोटी रुपये भरण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली होती. पण मुदत संपण्याच्या 1 दिवस आधीच कंपनीनं आणखी मुदतवाढ मिळावी अशी मागणी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडे केली होती. त्यावर 7 दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली आहे. अजित पवारांचा राजीनामा घ्या नाहीतर मी अमित शहा यांना भेटेल. त्या काय बोलल्या मला माहिती. अजित पवारांचा राजीनामा घ्या नाहीतर मी अमित शहा यांना भेटेल.